आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आजही तीव्र पावसाचं सावट। पुढील 4 दिवस हवामान कसे असेल? IMDचं सविस्तर अंदाज। राज्यात अवकाळी पावसाने ढग आजही कायम आहेत। गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, ढगांच्या गडगडाटासह तुफान पावसाने हजेरी लावली आहे। गेल्या 24 तासात देशातील हवामानात खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे। बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडलेल्या असून ढगाळ वातावरण असल्यामुळे उष्णता देखील कमी झाली आहे। मुंबई कोकण पट्ट्यात अवकाळी पावसाच्या हजेरी लागल्याने नागरिकांची धावपळ झालेली आहे। गेल्या आठवड्यापासून प्रचंड तापमानाचा चटका जाणवत असल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे। राज्यभरात अवकाळी पावसाने शेती पिकांना मोठा फटका बसला आहे। दरम्यान आज बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाचा हाय अलर्ट कायम राहणार असून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार कोकण पट्ट्यात सध्या मध्यम तीव्रतेचे ढग दिसून आले असून महाराष्ट्राच्या अंतर्गत आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे। मुंबई आणि ठाण्यात गेल्या 24 तासात पाऊस झाल्याने तापमानात जवळपास 6 ते 7 अंशांची घट झाली आहे। दरम्यान हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे आरोग्याच्या समस्यांकडे वेळीच लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती ईशान्य अरबी समुद्रावर कायम असून मध्य प्रदेशापासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। आज कोकण पट्ट्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट आहे। उद्यापासून पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र, कोकणातून काहीसा कमी होणार असून विदर्भात पुढील 3 दिवस पुन्हा पावसाचे वातावरण राहणार आहे। मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा। कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा। सबस्क्राईब करा।